students. Now let us start with a new topic, entropy change in the physical transformation. What is physical transformation? When the substances get converted into the one state to the another state, that is called as a physical transformation. That is, one physical form of the substance is converted into the another form is called as a physical transformation. Now the physical transformation of substance occurs at a constant temperature. Now there is an equilibrium between two phases. When transformation takes place, there is equilibrium between two phases, and some physical transformations, we are quite familiar with the different types of the physical transformations, that substance convert into the one physical form to the another. सबस्टन्स एका फिजिकल फॉर्ममधनं दुसऱ्या फिजिकल फॉर्ममध्ये कन्व्हर्शनला आपण म्हणतो फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये किंवा लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये किंवा लिक्विडचं रूपांतर व्हेपरमध्ये, या वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कंडिशन्स आहेत त्याला आपण फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन असं आपण म्हणतो. याच्यामध्ये वेगवेगळे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन कोणतं आहे? फ्युजन. फ्युजनमध्ये काय होतं? सॉलिड सबस्टन्स इज गेट कन्वर्टेड इंटू द लिक्विड, डायरेक्टली इंटू द लिक्विड. सॉलिडचं रूपांतर कशामध्ये होतं? लिक्विडमध्ये होतं. जसं शुगरला आपण हीट केलं, इट बिकम्स ए कॅरमल. सो वेपोरायझेशनमध्ये काय होतं? वेपर फॉर्मेशन म्हणजे लिक्विड इज गेट कन्वर्टेड इंटू द वेपर. पाण्याला आपण हीट दिली, इट इज गेट कन्वर्टेड इंटू द वेपर. सॉलिडिफिकेशन. सॉलिडिफिकेशनमध्ये काय होतं? लिक्विड इज गेट कन्वर्टेड इंटू द सॉलिड. सॉलिडिफिकेशनमध्ये लिक्विड वॉटर वेपर्स जर कंडेन्स केल्या, त्यांचं टेम्परेचर कमी केलं तर लिक्विड जे आहे त्याचं टेम्परेचर कमी केलं तर लिक्विडचं टेम्परेचर म्हणजे वॉटरचं टेम्परेचर कमी केलं, इट कन्वर्ट्स इंटू द आईस, म्हणजे ते झालं सॉलिडिफिकेशन. कंडेन्सेशनमध्ये काय होतं? वेपर्स आर कन्वर्टेड इंटू द लिक्विड. जे पाण्याची वाफ जी आहे तिला गार केलं, टेम्परेचर डिक्रीज केलं, इट इज गेट कन्वर्टेड इंटू द लिक्विड, दॅट इज कंडेन्सेशन. नंतर काय? अलोट्रॉपिक ट्रान्झिशन. म्हणजे वन अलोट्रॉपिक फॉर्म जो आहे दुसऱ्या अलोट्रॉप्समध्ये त्याचं काय होतं? कन्व्हर्शन होतं. हे सगळे जे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत, या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय होतं? देर इज अ चेंज ऑफ क्वांटिटी ऑफ हीट. हीट आपण काय करतो? चेंज करतो. अँड ॲज वी चेंजेस द हीट, दॅट मीन्स वी इन्क्रीज द हीट और वी डिक्रीज द हीट. दॅट मीन्स हीट एनर्जी इज गेट प्रोव्हाइडेड और हीट एनर्जी इज गेट रिमूव्ड. त्यामुळे काय होईल? दॅट्स वाय द एंट्रोपी चेंज ऑफ द सिस्टम इज ड्यू टू द लॉस ऑफ हीट और गेन ऑफ हीट. त्यामुळे हीट ॲब्सॉर्ब होते का इव्हॉल्ड होते, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काय होतं? त्या फिजिकल स्टेटमध्ये चेंज इन फिजिकल स्टेट ऑफ द एंट्रॉपी चेंज जसं होईल, जसं चेंज इन फिजिकल स्टेट होईल तसं चेंज इन एंट्रॉपी होईल. आणि द एंट्रॉपी चेंजेस फॉर सम फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन्स, काही वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल, ते आपण आता थोडक्यात आपण बघणार आहोत. एंट्रॉपी चेंज ऑफ द फ्युजन आपण बघणार. आधी एंट्रॉपी चेंज ऑफ फ्युजन. याच्यामध्ये काय होईल? इन द सॉलिड स्टेट द सबस्टन्स देर इज ए डेफिनेट अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स. सॉलिडमध्ये सबस्टन्सची काय असते? अशा प्रकारे समजा एक विशिष्ट अरेंजमेंट असते, डेफिनेट अरेंजमेंट असते मॉलिक्युल्सचे और आयनची. त्यामुळे काय हे सगळं जे आहे ते ऑर्डरली मॅनरमध्ये असतात. पण ज्या वेळेला आपण या सॉलिडला हीट करतो, ॲट दॅट टाईम इट ॲब्सॉर्ब्स हीट. तो काय करेल? हीट ॲब्सॉर्ब करेल, क्यू ज्याला आपण म्हणतो. आणि त्याचं कन्व्हर्शन काय होईल? ते ऑर्डर जी आहे ती ऑर्डर त्याची डिस्टर्ब होईल आणि अरेंजमेंट त्याची डिस्टर्ब होईल, डिसऑर्डर त्याच्यामध्ये होईल ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट, आणि त्याची एंट्रॉपी चेंज होईल. आता फ्युजन टेक्स प्लेस ॲट ए मेल्टिंग पॉईंट. कोणत्याही सबस्टन्सचं फ्युजन कुठं होतं? ॲट मेल्टिंग पॉईंटला. सबस्टन्स जर आपण त्याला हीट केला, त्याचं फ्युजन होतं ॲट द मेल्टिंग पॉईंट और ॲट टेम्परेचर ऑफ फ्युजन, त्याला आपण म्हणतो फ्युजन टेम्परेचर. आणि त्यावेळेला जी काही चेंज इन एंट्रॉपी असेल दॅट इज गिवन बाय द डेल्टा एस एफ, एंट्रॉपी चेंज ड्युरिंग द फ्युजन. ती कशी दिली जाते? डेल्टा एच एफ इज गिवन बाय द फॉर्म्युला एन इंटू डेल्टा एच एफ डिवायडेड बाय डेल्टा टी एफ. एच एफ जो आहे याच्यामध्ये मोलर हीट ऑफ फ्युजन आहे और हीट ऑफ फ्युजन पर मोल त्याला आपण म्हणतो. एन इज द नंबर ऑफ मोल्स आहे त्याच्यामध्ये. आणि टी एफ जो आहे, इन दॅट टी एफ, हा जो टी एफ आहे, दिस इज द टी एफ, and that TF is a fusion temperature or melting point of the solid ज्याला आपण म्हणतो. ॲट द मेल्टिंग पॉईंट काय होतं? हीट इज ॲब्सॉर्ब. त्यावेळेला सबस्टन्स हीट ॲब्सॉर्ब करतो विदाऊट चेंज इन टेम्परेचर. कुठलीही टेम्परेचर त्यावेळेला चेंज होत नाही. अल्टरनेटिव्हली आपण ते कसं काय काढू शकतो? मग एंट्रॉपी चेंज ऑफ फ्युजन एम इंटू एल एफ अपॉन टी एफ.
याच्यामध्ये LF काय आहे, लॅटंट हीट ऑफ फ्युजन पर ग्रॅम, आणि M इज द मास ऑफ द सबस्टन्स. अशा प्रकारे आपण जी एंट्रॉपी चेंज ऑफ द फ्युजन काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. दुसरा आहे एंट्रॉपी चेंज ऑफ द वेपोरायझेशन. सेम फॉर्म्युला आपल्याला फक्त तिथे वेपोरायझेशनसाठी एंट्रॉपी चेंजमध्ये काय होतं, लिक्विडला जर आपण हीट केलं तो हीट ॲब्सॉर्ब हीट आणि ऑर्डर जी आहे मॉलिक्यूलची ऑर्डर इन्क्रीजेस, डिसऑर्डर इन्क्रीज होईल आणि त्याचं वेपरमध्ये रूपांतर होईल, त्यामुळे एंट्रॉपी इन्क्रीज होते. सो बॉइलिंग पॉईंटला तर काय होतं, ॲट द बॉइलिंग पॉईंट हीट इज ॲब्सॉर्ब बाय द लिक्विड. एखादं लिक्विड असेल वॉटर समजा, त्याच्या बॉइलिंग पॉईंटला तो काय करेल, इट ॲब्सॉर्ब्स हीट, आणि त्याच्यानंतर ते कुठलं टेम्परेचर न बदलता ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इट इज गेट कन्वर्टेड टू द वेपर्स, त्याचं रूपांतर वेपरमध्ये होईल. त्यावेळेला एंट्रॉपी इन्क्रीज होईल, कारण हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे, आणि ती इन्क्रीज इन एंट्रॉपी आपण देऊ शकतो. मग डेल्टा एस ऑफ व्ही, डेल्टा एस व्ही म्हणजे एंट्रॉपी ऑफ वेपोरायझेशन इज इक्वल टू स्मॉल एन into delta HV divided by TV, where delta HV is the molar heat of vaporization and heat of vaporization per molecule किंवा त्याला पण म्हणतो, आणि N is the number of moles नेहमीप्रमाणे. अल्टरनेटिव्हली त्याला आपण अशा प्रकारे ह्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने N इज इक्वल टू डेल्टा HV अपॉन TB. डेल्टा HV काय, मोलर हीट ऑफ वेपोरायझेशन. तसंच अल्टरनेटिव्ह मेथडने डेल्टा HV इज इक्वल टू M इंटू LV डिवायडेड बाय TB. LV काय आहे, हीट ऑफ वेपोरायझेशन पर ग्रॅम. या वेगवेगळ्या दोघी फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. पुढचं आहे एंट्रॉपी चेंज ऑफ द सॉलिडिफिकेशन अँड कंडेन्सेशन. एंट्रॉपी इथं का, तर सॉलिडिफिकेशन अँड कंडेन्सेशनमध्ये दोन्ही रिव्हर्स प्रोसेस आहेत एकमेकांपासून, फ्युजन आणि वेपोरायझेशन हे जे वेगवेगळे आहेत. आता लिक्विडचं रूपांतर, लिक्विडला कूल केलं तर सॉलिडमध्ये रूपांतर होतं, त्याला सॉलिड तयार होतो म्हणून सॉलिडिफिकेशन. म्हणजे वॉटरला आपण कूल केलं तर त्याचं आईसमध्ये रूपांतर होतं, त्याला सॉलिडिफिकेशन. किंवा वॉटर वेपर्सला कूल केलं त्याचं रूपांतर होतं लिक्विडमध्ये, त्याला म्हणतो कंडेन्सेशन. एका प्रोसेसमध्ये आता लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होताना आपण काय करतो, टेम्परेचर कमी करतो आहे, आणि वेपरचंही रूपांतर लिक्विडमध्ये करताना आपण काय करतो आहे, टेम्परेचर कमी करतो आहे. याच्यामध्ये हीट जी आहे ती इव्हॉल्ड होते, त्याच्यामध्ये बाहेर पडते. सो द प्रोसेस जी आहे याच्यामध्ये, प्रोसेस proceeds with evolution of heat and heat lost during the change of entropy. Heat loss होते म्हणजे एंट्रॉपी चेंज होते, आणि एंट्रॉपी काय होईल, इट बिकम्स अ निगेटिव्ह. एंट्रॉपी चेंज इज ए निगेटिव्ह, त्याच्यामध्ये त्याचं साईन काय असेल, फक्त निगेटिव्ह असेल सॉलिडिफिकेशनचं. मग सॉलिडिफिकेशन इज इक्वल एंट्रॉपी चेंज ऑफ सॉलिडिफिकेशन काय होईल, N इंटू डेल्टा HF डिवायडेड बाय TF. डेल्टा HF काय आहे, मोलर हीट ऑफ फ्युजन. म्हणजे फ्युजन होऊन सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं, तर आपण आता काय करतो, लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये होतं, फक्त तेच असेल, त्याचं साईन फक्त बदललं. जसं एंट्रॉपी ऑफ फ्युजन पाहिलं, ही एंट्रॉपी ऑफ फ्युजनच आहे, फक्त इथं काय, साईन इज निगेटिव्ह, ओनली साईन इज माइंड. कारण काय, तिथं फ्युजनमध्ये टेम्परेचर घेतलं होतं, इथं सॉलिडिफिकेशनमध्ये टेम्परेचर बाहेर टाकलं जातं आहे, म्हणून तो काय त्याच्यामध्ये डेल्टा HFच वापरू, पण तो निगेटिव्ह असेल या ठिकाणी. तर अशा प्रकारे ते पण दोन प्रकारे कॅल्क्युलेट करता येतं. हे पण निगेटिव्ह असेल, एंट्रॉपी चेंज ऑफ दिस सॉलिडिफिकेशन इज इक्वल टू M इंटू LF डिवायडेड बाय TF. LF काय, हीट ऑफ मोलर हीट ऑफ फ्युजन, किंवा हीट ऑफ फ्युजन पर ग्रॅम, नॉट मोलर हीट ऑफ फ्युजन पर ग्रॅम. अशा प्रकारे. आणि कंडेन्सेशनचं काय होईल, मग कंडेन्सेशनचं देखील काय याच्यामध्ये, कंडेन्सेशनचं N इंटू डेल्टा HV डिवायडेड बाय TF. डेल्टा HV काय, हीट ऑफ वेपोरायझेशन. वेपरमध्ये कन्वर्ट केलं, पण लिक्विडचं रूपांतर वेपरमध्ये कन्वर्ट केलं तर हीट त्यावेळेला काय करत होतो, आपण देत होतो, हीट आपण त्यावेळेला देत होतो, त्यामुळे एंट्रॉपी पॉझिटिव्ह होती. इथं हीट आपण बाहेर टाकतो आहे, त्यामुळे एंट्रॉपी ही साईन निगेटिव्ह होतं. एवढाच फरक याच्यामध्ये, तेच आपण दुसऱ्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो अशा प्रकारे एंट्रॉपी चेंज आपण सॉलिडिफिकेशन आणि कंडेन्सेशनमध्ये कॅरी आउट करतो. पुढचं काय, एंट्रॉपी चेंज इन ट्रान्झिशन. म्हणजे हिटिंग ऑफ द सब्सटन्स इन क्रिस्टलाइन स्टेट चेंजेस टू फॉर्म वन क्रिस्टलाइन स्टेट टू द अनदर. एखादा सबस्टन्स जर आपण हीट केला, ट्रान्झिशन होतं, त्याचं एका क्रिस्टलाइन फॉर्ममधून दुसऱ्या क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जातो. दिस चेंज इज नोन ॲज ट्रान्झिशन ऑफ द स्टेट. आणि हे कुठं होतं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट प्रेशर विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट. त्यावेळेला हीट ॲब्सॉर्ब केली जाते, त्यामुळे काय होईल, यावेळेला एंट्रॉपी इन्क्रीज होईल. ते कसं दिलं जातं, मग डेल्टा S फॉर द ट्रान्झिशन इज
एन इंटू क्यू ट्रान्झिशन डिवायडेड बाय टी ट्रान्झिशन, किंवा डेल्टा एस इज इक्वल टू एन इंटू डेल्टा एच ट्रान्झिशन डिवायडेड बाय डेल्टा टी ट्रान्झिशन. एन इज द नंबर ऑफ मोल्स आहे, क्यू इज इक्वल टू डेल्टा एच, याला मोलर हीट ऑफ ट्रान्झिशन द्यायला आपण म्हणतो. एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये साठी लागणारी हीट तिला मोलर हीट ऑफ ट्रान्झिशन असं आपण म्हणतो. सो दिस ट्रान्झिशन इज गिवन बाय द फॉर्म्युला. आणि याच्यातला शेवटचा पॉईंट आपण बघणार आहोत, एंट्रॉपी चेंज ड्युरिंग द हिटिंग ऑफ सॉलिड लिक्विड अँड गॅसेस. सॉलिड लिक्विड अँड गॅसेस जर हीट केलं तर एंट्रॉपी काय चेंज होते ते आपण बघणार आहोत. जेव्हा सॉलिड लिक्विड अँड गॅसेस हीट केले जातात, त्या हीट करताना काय, देर इज नो चेंज इन फेज, म्हणजे त्याची फेज बदलत नाही आहे. द टेम्परेचर इन्क्रीजेस अँड द एंट्रॉपी ऑल्सो इन्क्रीजेस. समजा म्हणजे गॅसचं रूपांतर, गॅस हा गॅस फॉर्ममध्येच राहणार आहे, लिक्विड हा लिक्विड फॉर्ममध्येच राहणार आहे, त्याचे ट्रान्झिशन होणार नाही. पण आपण काय करतो, त्याला हीट देतो आहे. हीट दिल्यामुळे काय होतं, एंट्रॉपी इन्क्रीज होईल, कारण हीट ॲब्सॉर्ब केली जाईल. सपोज जर T1 इनिशियल टेम्परेचर असेल आणि T2 हे फायनल टेम्परेचर असेल, तर देर इज नो चेंज इन फेज. जर फेज बदलत नसेल तर ॲट कॉन्स्टंट प्रेशर एंट्रॉपी चेंज कसं दिलं जाईल, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल, मगाचे आधीचे इक्वेशन्स जे आपण पाहिले होते त्याच्यामध्ये हे जे पूर्ण इक्वेशन होतं तिथं प्लस होतं NR लॉग ऑफ P1 अपॉन P2 असं इक्वेशन होतं. प्रेशर चेंज होत नाही आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, म्हणून ही टर्म काय होईल, 0 होते. आणि ते इक्वेशन आपण डायरेक्टली इथे लिहिले आहे. 3.39 इक्वेशन मागे आपण मागच्या लेक्चरला पाहिले. याच्यामध्ये डेल्टा एस इज इक्वल टू काय येईल, मग NCP T2 अपॉन T1. आणि याच्यामध्ये CP इज द मोलर हीट कपॅसिटी ऑफ द सबस्टन्स. अशा प्रकारे ते आपण मोलर हीट कपॅसिटी. आता अल्टरनेटिव्हली कसं आपण याचं कॅल्क्युलेट करू शकतो, डेल्टा एस इज इक्वल टू MS ln T2 अपॉन T1. M काय आहे, त्याच्यामध्ये मास आहे, आणि S इज द सबस्टन्स, आणि S इज काय, त्याची स्पेसिफिक हीट ऑफ दी सबस्टन्स. हे मास M आहे सबस्टन्स, आणि S काय, स्पेसिफिक हीट ऑफ दी सबस्टन्स. सिमिलरली वेन सॉलिड लिक्विड अँड गॅसेस आर कूल्ड, जेव्हा सॉलिड लिक्विड अँड गॅसेस, आता इथे हीट केलं, ते जर कूल केलं तर ते देर इज चेंज ऑफ हीट. हीट आता काय बाहेर टाकली जाईल. त्यामुळे सेम फॉर्म्युला आपण वापरू, पण त्याच्यामध्ये काय असेल, हीट बाहेर टाकली जाते, मग त्यामुळे एंट्रॉपी निगेटिव्ह असेल. डेल्टा एस काय असेल, त्याचा फक्त निगेटिव्ह असेल. बिकॉज कारण काय, T2 त्यावेळेला इज ग्रेटर दॅन T1, म्हणजे T1 बाय T2 इज काय असेल, निगेटिव्ह असेल. T1 पेक्षा हा T2 पेक्षा T1 हा मोठा असेल, इथं T1 पाहिजे. T1 मोठा असेल, T2 लहान असेल, त्यामुळे ही साईन काय होते, निगेटिव्ह. अशा प्रकारे एंट्रॉपी चेंज होते हिटिंग ऑफ दी गॅसेसमध्ये. त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स दिले जातात, ते प्रॉब्लेम इथे मी स्क्रोल करतो फॉर युअर इन्फॉर्मेशन. यू ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम. आणि अशा प्रकारे आपल्याला हे चॅप्टर जे आहे ते काय इथे संपलेलं आहे.